आज काय बनवतेस? आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर। हॅलो फ्रेंड्स, मी भाविता तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटास्टिक भावितामध्ये। आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर। ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे, तर फ्रेंड्स चला पटकन बघूया आपण कसं बनवता येते। कढई गरम करायला ठेवली आहे, तर चला आपण फोडणी घालूया। कढईमध्ये मी तेल टाकत आहे 1 चम्मच मोठा। आपल्या इथे तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकूया। आपलं तेल गरम झालेलं आहे। जिरा असं छान तळतळलं ना की त्यामध्ये आपण बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे। लसूण इथे मी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तसं जाडसर मी ठेचून घेतलेला आहे आणि तो छान असा सोनेरी रंगावर खरपूस परतून घ्यायचा आहे, तर जेणेकरून लसणाचा उग्रवास निघून जाईल आणि छान असा म्हणजे चवसुद्धा येणार आपल्या अख्खा मसूरला। मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे। इथे मी कांदे बारीक चिरून 3 घेतले आहेत मोठे। असे छान असे तेलामध्ये परतून घेऊया, एकजीव करून घेऊया। आता इथे कांदा मऊ होण्यासाठी इथे मी मीठ घालत आहे चवीपुरतं, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल आणि मऊसुद्धा होणार। मी मीठ टाकत आहे चवीपुरतं आणि छानपैकी कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे, कारण कोथिंबीर चांगला सुगंध येतो। मी तर इथं कोथिंबीर टाकत आहे। तुम्हाला जेवढी टाकायची तेवढी टाका, कारण मी माझ्या अंदाजानुसार टाकते। छान असा वास येतो त्याने, सुगंध। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचे, लाल मसाला घालायचा आहे आणि इथे मी कोणताही म्हणजे गरम मसाला वगैरे वापरत नाही आहे। मी फक्त इथे एकच म्हणजे कांदा लसूण मसाला घालत आहे, कारण त्याची चव एकदम म्हणजे भारी लागते आणि तो एकदम तिखट मसाला आहे। इथे दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज नाही वाटत। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपले छान मसाले परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये अख्खा मसूर 2 वाटी घेतलेला आहे। हा अख्खा मसूर मी अगोदर 2 तास भिजत ठेवलेला आणि मग मी हे केलेला। इथे मिक्सरला लावायची गरज नाही आहे, कारण तो लवकर शिजतो असं भिजत ठेवल्यावर। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहोत थोडं म्हणजे ग्रेव्हीसाठी। बघा किती छान तरी आलेली आहे आणि आपला कलर पण खूप छान आलेला आहे। आणि आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया स्लोमध्ये, जेणेकरून आपला अख्खा मसूर शिजेल। खूप रंग पण छान आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे आणि सुगंध पण छान येतोय। इथे मी झाकून ठेवते 10 मिनिटं, स्लोमध्ये गॅस ठेवलेला आहे। आता चेक करूया 10 मिनिटांनी। आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। जास्तही पण पाणी नाही याच्यामध्ये। आणि आपण एका साईडला याला तडका देण्यासाठी तुपाचा इथं मी तडका देते, तुम्ही तेलाचाही देऊ शकता। याच्यामध्ये मी अख्खी लाल मिरची टाकत आहे, कोथिंबीर आणि लसूणची थोडी पेस्ट टाकत आहे, जेणेकरून आपल्या अख्खा मसूरला चांगली चव येण्यासाठी। मी वरून अशी मी फोडणी देते याला। अशा प्रकारे तडका तयार झालेला आहे आणि तो आता मी वरती अख्खा मसूरच्या वरती मी टाकत आहे, जेणेकरून आपली अख्खा मसूर चांगली ढाबा स्टाईलची चव येणार। आपला कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध पण छान येतो अख्खा मसूरला। आता हे मी चपाती बरोबर खाणार आहे म्हणून मी जास्त ग्रेव्ही नाही ठेवलेली आहे, थोडा सुक्काच बनवलेला आहे। जर तुम्हाला इथे भाताबरोबर खायचं असेल तर तुम्ही ग्रेव्ही वाढवू शकता किंवा भाकरी बरोबर। अशा प्रकारे मी चपातीवर सर्व केलेला आहे आणि आपल्या इथे अख्खा मसूर तयार झालेला आहे। कलर पण खूप छान आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला छान छान कमेंट्स करा आणि तुम्ही पटकन तुमच्या घरी बनवून बघा। तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।